आज बनवणार आहे मी बीटरूट रायता. तर खायला खरंच खूप टेस्टी लागतो. बिर्याणीसोबत तर अप्रतिम असा लागतो. तर त्याच्यासाठी इथे मी 2 बीट घेतलेले आणि 1 काकडी घेतलेली आहे. तर बीटरूटचे वरचे छिलके जे आहे तर ते पूर्ण काढून घ्यायचे. काकडीचं पण तसंच करायचं आहे. छिलके पूर्ण काढून घ्यायचे. त्याच्यानंतर एखाद्या बारीक खिसणीने आहे ना खिसून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये मी अजून काहीही ॲड करणार नाही आहे. तर फक्त बीटरूट आणि काकडी खरंच खूप टेस्टी लागतो. तर इथे मी 1 वाटी भरून असं दही घेतलेलं आहे. तर थिक दही घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे अर्धा चमचा मी आमचूर पावडर, अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा आपलं साधं मीठ टाकलेलं आहे आणि 3 चमचे साखर टाकलेली आहे. हो, साखरेनं खरंच खूप छान लागतो इथे बीटरूट रायता. तर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये खिसलेलं बीट जे आहे तर ते टाकायचं आहे आणि खिसलेली काकडी जी आहे ना तर त्याच्यातलं पूर्ण पाणी आहे तर ते चांगलं असं काढून घ्यायचं आहे. त्याने काय होऊन की एकदम आपलं जे रायता आहे तो एकदम थिक राहणार आणि खायला पण खरंच खूप टेस्टी लागणार. तर इथे सगळं जे आहे तर ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बीटरूट रायता जो आहे तर तो एकदम बनून